एकेकाळी ममता बॅनर्जींचा सर्वात मजबूत बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने विजय मिळवून इतिहास रचलाय। एकेकाळच्या विरोधी पक्षाच्या सर्वात मोठ्या तपस्वी असलेल्या ममता बॅनर्जी यांचे राजकीय भवितव्य एका अशा वळणावर येऊन थांबलंय जिथून त्यांना सावरणं कठीण दिसतंय। खरं तर 2021 विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींना पर्याय म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करत विस्तार धोरण अवलंबलेलं। गोवा, त्रिपुरा आणि मेघालय इथे टीएमसीचा झेंडा फडकवण्यासाठी त्या सर्वतोपरी प्रयत्न करत होत्या। यासोबतच विरोधी पक्षाचा चेहरा बनून काँग्रेस भाजप विरोधात थर्ड फ्रंट म्हणजेच तिसरी आघाडी स्थापन करण्याचाही प्रयत्न होता। पण 5 वर्षांनंतर त्यांनी स्वतःच्याच राज्यात राजकीय जमीन गमावली आहे। आता असा प्रयत्न करणाऱ्या ममता या काही एकट्याच नाहीत, तर देशातील अनेक नेत्यांनी काँग्रेसला पर्याय म्हणून थर्ड फ्रंटचा प्रयत्न केलेला। पण काळाच्या ओघात याच नेत्यांचा राजकीयदृष्ट्या गेम ओव्हर झाला। नमस्कार, मी रोहित। मुंबई तकच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर तिसरी आघाडी म्हणजेच थर्ड फ्रंट हे एक मृगजळ ठरलंय, ज्याचा पाठलाग करताना केवळ ममता बॅनर्जीच नव्हे तर अनेक दिग्गज नेत्यांनाही आपलं राजकीय अस्तित्व गमवावं लागलंय। चंद्राबाबू नायडू, केसीआर, शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांची राजकीय परिस्थिती आणि भवितव्य हे आता सर्वांना स्पष्ट दिसतंय। काँग्रेस आणि भाजपच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय राजकारणात एक समांतर आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्याच बालेकिल्ल्यात त्यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे। दिल्लीच्या शर्यतीत केसीआर यांनी गमावले हैदराबाद। तेलंगणाचे 10 वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांची कहाणी ही तिसऱ्या आघाडीच्या अपयशाचे सर्वात ताजे आणि समर्पक उदाहरण आहे। 2018च्या निवडणुका जिंकल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करण्यासाठी केसीआर यांनी काँग्रेस व्यतिरिक्त पक्षांसोबत तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले। इतकेच नाही तर त्यांनी आपला पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती याचे रूपांतर भारत राष्ट्र समितीमध्ये केलेलं। तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी केसीआर यांनी पटना, लखनौ, चेन्नई, कोलकाता असा प्रवासही केलेला। त्यांनी अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनाईक आणि MK स्टॅलिन यासारख्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसला पर्याय म्हणून केसीआर यांनी स्वतःला प्रोजेक्ट केलं होतं, परंतु आपल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांच्या नादात त्यांनी तेलंगणाच्या राजकारणावरील नियंत्रण गमावलं। 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केसीआर यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव करून सत्ता काबीज केली। चंद्राबाबू नायडू यांची 2019 मधील हताश धावपळ। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी भाजपसोबतची युती तोडून तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केलेले। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी दाखवलेली सक्रियता अभूतपूर्व होती। ते कधी ममता बॅनर्जींच्या मंचावर तर कधी राहुल गांधींशी हस्तांदोलन करताना दिसलेले। दिल्लीच्या राजकारणाचे बिनमुकुट सम्राट बनण्याच्या आपल्या या ध्येयात नायडू 2019 मध्ये आपल्याच मतदारसंघात मात्र हरलेले। जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबूंचा इतका जबरदस्त पराभव केलेला की त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं। पण 2024 मध्ये ते पुन्हा NDA मध्ये परतले आणि त्यांनी आपलं राजकीय भवितव्य सावरलं। पण तिसरी आघाडी स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न ही त्यांची सर्वात मोठी राजकीय चूक होती। शरद पवार आणि गुंतागुंतीचा राजकीय पट। शरद पवार हे भारतीय राजकारणात पितामह म्हणून ओळखले जातात। अनेक दशकांपासून त्यांनी प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून एक राष्ट्रीय पर्याय निर्माण करण्याचा अनेकदा प्रयत्न केलाय। 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना करणे हे भाजपला प्रत्युत्तर देण्याचा याच रणनीतीचा एक भाग होता। तसंच राष्ट्रीय विरोधी पक्षाचा चेहरा बनण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्नही केलेले। अगदी राहुल गांधींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले, पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही। शरद पवारांना त्यांच्याच उत्तरवयात त्यांच्याच पक्षातील अभूतपूर्व फूट पाहावी लागली। त्यांचेच पुतणे अजित पवार यांनी बंड करून पक्षावर कब्जा मिळवलेला। अशावेळी आता उतारवयात शरद पवार हे राजकीय वारसा आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी कायदेशीर आणि राजकीय लढा देत आहेत। ममता आणि केजरीवाल यांचे चेकमेट राजकारण। 2021 मध्ये पश्चिम बंगालमधील प्रचंड विजयानंतर ममता बॅनर्जींनी खेला होबे ही घोषणा दिल्लीत नेण्याचा प्रयत्न केलेला। तिसऱ्या आघाडीचा चेहरा बनण्यासाठी त्यांनी गोवा आणि त्रिपुरासारख्या राज्यांमध्ये आपल्या पक्षाच्या विस्ताराचे प्रयत्न केलेले। त्याचप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विजयानंतर आपल्या पक्षाचा विस्तार गुजरात आणि गोव्यात करण्याचा प्रयत्न केलेला। केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी स्वतःला राष्ट्रीय स्तरावर प्रोजेक्ट करण्याचा अनेकदा प्रयत्न केला। इतकेच नाही तर त्यांनी काँग्रेस व्यतिरिक्त इतर पक्षांसोबतही युती करण्याचा प्रयत्न करून पाहिलेला। ममता यांनी अखिलेश यादवपासून लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव या सर्वांची भेटही घेतलेली, पण तिसरी आघाडी स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न अयशस्वीच ठरले।
आता तर बंगालमधील पराभवानंतर त्यांच्या राजकीय भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची जादू बंगालबाहेर चालली नाही. त्याचप्रमाणे आम आदमी पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात केजरीवाल यांचीही दिल्लीवरची पकड ढिली झाली. आता तर आम आदमी पक्षाचे जे 7 खासदार फुटलेत, त्यामुळे पंजाबमध्येही त्यांची अडचण झाली आहे. तिसरी आघाडी आणि नेत्यांचा गेम ओव्हर. भारतीय राजकारणातील तिसऱ्या आघाडीच्या अपयशामागे अनेक मूलभूत कारणे आहेत. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांमध्ये समान किमान कार्यक्रमापेक्षा पंतप्रधान पदाची इच्छा अधिक प्रबळ आहे. ममता, नितीश कुमार, केजरीवाल यांच्यासारखे नेते एकमेकांचं नेतृत्व स्वीकारायला तयार नाही. जेव्हा एखादा प्रादेशिक नेता राष्ट्रीय राजकारणात जास्त वेळ वाया घालवतो, तेव्हा या प्रक्रियेत तो आपली स्थानिक राजकारणातील पकड गमावतो का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. 1990च्या दशकात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष कमकुवत असल्यामुळे तिसरी आघाडी काही प्रमाणात यशस्वी झालेली. सध्याच्या राजकारणात भाजप हा एक अत्यंत शिस्तबद्ध आणि मजबूत कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, जो कोणत्याही अस्थिर आघाडीला आपल्या समोर टिकू देत नाही. सध्याच्या राजकारणात जेव्हा जेव्हा हे सत्ताधीश आपल्या सीमा ओलांडून दिल्लीकडे वळतात, तेव्हा तेव्हा त्यांच्या स्वतःच्या राज्यामधील त्यांचे बालेकिल्ले ढासळतात. तेलंगणामध्ये केसीआर यांचा पराभव, पवार यांच्या पक्षातील फूट आणि चंद्राबाबू यांचे NDAमध्ये पुनरागमन हेच दाखवून देतं की भारताचे सध्याचे राजकारण हे फक्त NDA विरुद्ध विरोधी पक्ष एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केवळ त्या नेत्यांच्या राजकीय पतनाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या सर्वच नेत्यांसाठी गोष्ट स्पष्ट आहे, दिल्ली अब भी दूर है. भारतातील दिग्गज नेत्यांबाबतचा हा विश्लेषणात्मक व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. याशिवाय मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर चटकन सबस्क्राईब करा. तसंच मुंबई तकच्या वेबसाईटला देखील भेट द्या. थँक्यू.